वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीतील माजी बड्या नेत्याच्या नातीचे कृषीनगर भागातील नामांकित इंग्लिश शाळेच्या परिसरातून अपहरण झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. अपहरण झालेली मुलगी 12 वर्षांची असून तिच्या कुटुंबियांनी तातडीने सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अपहरणाच्या घटनेनंतर पोलीस ठाण्यात मुलीच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे. विशेष म्हणजे या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला असून मुलीचा शोध घेण्यासाठी 2 विशेष पथके गठीत करण्यात आली आहेत. तसेच 5 ते 6 संशयितांची चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुलीच्या आजीने पोलीस ठाण्यात भावनिक आवाहन करत काहीही करा पण माझ्या नातीला परत आणा असा आक्रोश केला. माझी नात सकाळी 8 वाजता पोद्दार शाळेमध्ये गेली. तिचे वडील नेऊन घालत असतात. 3 वाजता माझा मुलगा घ्यायला गेला तर ते सांगू राहिले की तुमची नात घरी गेली. माझा मुलगा बाहेर असताना नात कधी घरी गेली? आम्ही त्यांना विचारायला गेलो ते पोद्दारवाले म्हणून राहिले की आम्ही तुमच्या लेकरावर ध्यान ठेवावं काय? किती लेकरं आहेत असे शाळेत? तसंच आम्ही पोलीस स्टेशनला आलो. पोलीस स्टेशनला 3 वाजतापासून आम्ही बसलो इथं रिपोर्ट द्यायला. तर पोलीसवाले म्हणून राहिले की SP साहेब मीटिंगमध्ये आहेत. आमचा रिपोर्ट घ्यायला त्याने किती वेळ लावला. आता ते फुटेज पाहिले ना आता गेले. 3 वाजतापासून आम्ही 6 वाजले. 6 वाजेपासून 7 वाजले. माझ्या नातीचा अजून पत्ता लागला नाही. हे प्रशासन काय करते? नुसतं बसते खाते का फक्त भाडवीचं? आज जिकडे तिकडे माझ्या नातीला जर कशाने काही झालं तर त्याची जिम्मेदारी प्रशासन, पोलीस आणि पोद्दार इंटरनॅशनल शाळा हे राहणार आहे. याची दखल घ्या ताबडतोब. आजच्या आत महिन्यात इथं आली पाहिजे. तोपर्यंत इथं पोलीस स्टेशनमधून मी हालत नाही. जर कोणावर संशय आहे तुमचा? माझा संशय पोद्दार शाळेवरच आहे. कारण पोद्दार शाळेमध्ये नात गेली, तिचे पप्पा तिला घ्यायला गेले. एक फोन येत जाय म्हणजे कामाले आमच्या समोर काम चालू आहे तर आमच्या घरी शेतू आहे. कोणी फोन करते? शाळेत आम्ही त्याला आजच त्याला सकाळी शाळेत सांगितलं की माझ्या नातीला बाहेर येऊ नका देऊ तिच्या पप्पा आल्याशिवाय. आज 2 वाजता का त्याने माझी नात जाऊ दिली? जाऊ नव्हतं द्यायचं ना तिचे पप्पा आल्याशिवाय. सर्व जिम्मेदार शाळेवाले आहेत आणि इथली पोलीस सर्व यंत्रणा आहे. त्याची मीटिंग चालली होती 3 वाजेपर्यंत. 3 वाजतापासून तोंडाला फेस आलं, पाणी सुद्धा नाही मला प्यायला इथं. त्याची मीटिंग संपल्यावर ते आता फुटेज काढायला गेले का? पोरीला मेल्यावर आणतात का ते? फक्त माझ्या नातीला काय होऊ द्या, नाही त्या सरकारची पोलीस स्टेशनची याची खबर घेईन ना तर मग म्हणजा म्हणा. मुलगी एका नामांकित शाळेतून इंग्लिश मिडियम स्कूलमधून शाळा सुटल्यानंतर स्कूल प्रिमायसेसच्या बाहेर गेली पण ती घरी गेलीच नाही. तर त्यांचे वडील पोलीस स्टेशनला आले होते. त्याप्रमाणे आपण BNS 137(2) अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपासाची चक्र फिरवलेली आहे. DB टीम याच्याकरता लावलेली आहे आणि आमचा प्रयत्न आहे की त्या मुलीचा लवकरात लवकर शोध घेऊन तिला परत तिच्या आईवडिलांच्या ताब्यात सोपवण्याचा आमचा प्रयत्न असेल. आणि जर कोणी मुलगा तिला फुसलवून पळून गेला असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई आम्ही करीत आहोत. आतापर्यंत किती संशयित चौकशी आहे? आतापर्यंत आम्ही जे संशयित त्यांची नावं होते त्यांना बोलवलेलं आहे पोलीस स्टेशनला. त्या पद्धतीने पुढची चौकशी चालू आहे. बघूया त्यातून काय निष्पन्न होतं. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया। उन्होंने डिजाइन
बना के दिया, काफी अच्छा। जो भी मीन्स उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए। वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लादते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।